ब्लाऊज घेऊन ठेवल्यानंतर जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा काय करावं आणि काय नाही काही समजत नाही. कारण माझ्याकडेही आता असंच झालं आहे. 8 दिवसापासून हा ब्लाऊज माझ्याकडे आला होता. पण मला टायफॉईड आणि पेशी वाढल्या आहेत माझ्या. त्यामुळे मला सलग 6-7 दिवस ॲडमिट ठेवावं लागलं आणि आता मला उद्याच हे ब्लाऊज 3-4 ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचे आहे आणि अजूनही माझी तब्येत अजिबात ठीक नाहीये. खूप जास्त वीकनेसपणा आलेला आहे आणि तरीही मला आता हे ब्लाऊज कंप्लीट करून द्यावंच लागेल. कारण एकदा घेऊन ठेवलं, की नाही सांगता येत. मलाही माहीत नव्हतं, की माझं दुखणं एवढं वाढेल किंवा मला ॲडमिट करावं लागेल. त्यामुळे मी घेतलेली ब्लाऊज रिटर्न पण केली नाही आणि आता जर मी त्यांना म्हटले, की आता माझ्याकडून होत नाहीये, तर ते मला म्हणतील, की "आधी का घेतलं? अगोदर सांगितलं असतं तर आम्ही घेऊन गेलो असतो." पण खरं सांगते मलाही माहीत नव्हतं, की माझं आजारपण एवढं वाढेल आणि आज पण मला फूड पॉइझन वगैरे झालेलं आहे. तर आज पण मला खूप व्हॉमिटिंग वगैरे होत आहे. तरी आता नाइलाजाने हे ब्लाऊज शिवत आहे. तुमच्या बाबतीत असं कधी होतं का? टेलर लोकांचं हे असंच असतं, काम घेऊन ठेवलं, की कितीही आजारी असो, आपलं महत्त्वाचं कितीही काम असो, तरीही क्लायंटचे ब्लाऊज कंप्लीट करून द्यावेच लागतात. आत्ता दुपारचे 1 वाजलेले आहे आणि आणखी मला एक ब्लाऊज डिझाईनचा, एक ब्लाऊज साधा आणि एक पोटली बॅग कंप्लीट करायची आहे. माहीत नाही आता किती वेळात होईल हे सगळं. माझ्या मुलालाही मध्ये मला ट्युशनला सोडून यावं लागणार आहे. सगळं काम कंप्लीट करायचा मी पुरेपूर प्रयत्न करीन. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.